नमस्कार मित्रांनो. गोष्ट आवडली तर नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल प्रो कॅपिटल मोटिवेशनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. संविधानाच्या सावलीत उभं राहिलेलं स्वप्न. 26 जानेवारीची सकाळ होती. थंडी हलकी होती, पण हवेत एक वेगळीच ऊर्जा होती. रस्त्याच्या कडेला तिरंगा फडफडत होता आणि प्रत्येक फडफडीत जणू तो विचारत होता, आज तू देशासाठी काय ठरवणार आहेस? त्या सकाळी आदित्य लवकर उठला. तो कुठलाही मोठा अधिकारी नव्हता, ना कुठल्या प्रसिद्ध घराण्यातला. तो होता एक साधा तरुण, ज्याच्या खिशात स्वप्न होती आणि मनात प्रश्न होते. आपण काहीच करू शकत नाही का? हा प्रश्न त्याला रोज छळायचा. शाळेत असताना तो प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात उभा राहायचा. संविधानाची प्रस्तावना ऐकायचा. न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. पण मोठा झाल्यावर त्याला वाटू लागलं, ही सगळी शब्द फक्त पुस्तकातच चांगली वाटतात. त्या दिवशी मात्र काहीतरी वेगळं घडलं. तो आपल्या वडिलांसोबत गावच्या चौकात झेंडा पाहायला गेला. एक वृद्ध आजोबा तिरंग्याकडे पाहत म्हणाले, हा झेंडा फक्त सणासाठी नाही र, हा आपली जबाबदारी आठवण करून देतो. आदित्य थबकला. आदित्य पुढे म्हणाले, संविधानानं तुला फक्त हक्क नाही दिले, तर तुला देश घडवण्याची ताकद दिली आहे. तो विचारात पडला. त्या रात्री त्यानं स्वतःलाच एक प्रश्न विचारला, मी संविधानानं दिलेल्या स्वातंत्र्याचा उपयोग कायासाठी करतोय? फक्त तक्रार करण्यासाठी की बदल घडवण्यासाठी? पुढच्या दिवसापासून त्यानं लहान सुरुवात केली. गावातल्या मुलांना मोफत शिकवायला लागला. लोकांना मतदानाचं महत्त्व समजावू लागला. चुकीच्या गोष्टींवर गप्प बसणं सोडलं आणि सर्वात महत्त्वाचं, स्वतःवर विश्वास ठेवायला शिकला. त्याला कोणी टाळलं, कोणी हसलं, कोणी म्हणालं, एकट्यानं काय बदलणार आहेस? पण आदित्याला एक गोष्ट कळली होती, देश बदलायला आधी माणूस बदलतो. वर्ष सरलं. पुढच्या प्रजासत्ताक दिनी तोच आदित्य शाळेच्या मैदानात उभा होता. पण यावेळी प्रेक्षक म्हणून नाही, तो प्रमुख वक्ता होता. तो म्हणाला, देशभक्ती म्हणजे फक्त घोषणा नाही. देशभक्ती म्हणजे रोज प्रामाणिक राहणं. संविधान जपणं म्हणजे दुसऱ्याचा सन्मान करणं. आणि प्रजासत्ताक म्हणजे मी बदललो तर देश बदलेल. मैदानात शांतता होती आणि त्या शांततेत एक नवा विश्वास जन्म घेत होता. आज आपल्यासाठी संदेश आपण सगळे आदित्य आहोत. कुणी विद्यार्थी आहे, कुणी कामगार, कुणी शेतकरी, कुणी उद्योजक. पण संविधानानं दिलेली ताकद सगळ्यांमध्ये समान आहे. तुम्ही प्रामाणिक राहिलात, ते देशासाठी योगदान आहे. तुम्ही अन्यायाविरुद्ध उभे राहिलात, ते देशसेवा आहे. तुम्ही स्वतःला सुधारलं, ते राष्ट्र निर्माण आहे. या प्रजासत्ताक दिनी फक्त झेंडा पाहू नका, स्वतःकडे पहा आणि स्वतःला विचारा, मी आजपासून कोणता चांगला बदल करणार? कारण देश तुमच्यापासूनच सुरू होतो. धन्यवाद.